22, 23 आणि 24 या 3 दिवशी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळेल। RSC गोठवली मैदान, याच मैदानामध्ये ही क्रीडा स्पर्धा शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय। फायनलची लढत, जाऊया मैदानाच्या आतमध्ये। अजयचा पहिला बॉल, अतुल साडी पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकलाय, गती काढून घेतली, पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल। असे सर शेवटच्या श्रेणी जर त्या गोलंदाजीची ऍक्शन पाहिली ना तर शेवटच्या श्रेणी लेग स्पिन लेग कटर पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला। माहिती होतं अतुल बालेकर वेगवान येणाऱ्या बॉलसाठी तयार आहे, त्यामुळे गतीमध्ये परिवर्तन खरं तर गोलंदाजाने दाखवलं आणि डॉट बॉल पहिलाच पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा पहा गतीमध्ये परिवर्तन, हे महत्वाचं आणि तेच पाहायला मिळालंय। बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आशिष सर। अगदी चांगली गोलंदाजी आहे, थोडंसं मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय आणि त्याचमुळे कारण आधीचे सर्व बॉल आधीच्या सर्व मॅचेस मध्ये जर पाहायला गेलं तर थोडासा फास्टरचा वापर केला होता, परंतु ही फायनलची मॅच आहे त्यामुळे थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाकडनं होतोय। समोर कोण आहे हे पाहिलंय त्याने, अगदी माहिती आहे अतुल बालेकर वेगाने येणाऱ्या बॉलवरती तयार असतो आणि सातत्याने गतीमध्ये परिवर्तन करत असताना आपण या अजय या गोलंदाजाला पाहतोय। अगदी व्याख्यानाजोगी गोलंदाजी केली आहे आणि समोरच्या फलंदाजाचा अभ्यास केलाय, म्हणजे काय सिलेबस मध्ये जे आलं होतं, सिलेबस मध्ये जे होतं तेच आता एक्झाम मध्ये उतरवायचं लिहायचं हे ठरवलंय गोलंदाजाने। फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक, बॉलच्या खाली अजय आणि फलंदाज अतुल बालेकर बॅक टू डग आउट। महत्वाची विकेट होती, महत्वाचा मासा गळाला लागतोय, अगदी जाळं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये अतुल भालेकर इथे अडकला जातोय, फसवलाय बॉलला। विवेक दादा बॅट घेऊन जायचे आतमध्ये जाताना, हे काही नियम आहेत आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे, पुढच्या वेळेस ह्या नियमाचं उल्लंघन होऊन देऊ नका आणि त्या पॅनलाइज केलं जाईल असं कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला वॉर्निंग दिली जाते। फायनलची लढत आणि फायनलच्या मॅच मध्ये अरे मी विचारलं साहेबरावला तर सांग तुम्हाला बोललाय, माझा परत कॉलच नाही झाला। आज संध्याकाळी विचारतो, संध्याकाळी आज सांग तुला। हो इथे जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल, 4 बॉल आतापर्यंत झालेत आणि 4 बॉल मध्ये आपण जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एकच धाव। 4 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात फक्त 1, तीही व्हायच्या सुरुवातीमध्ये, म्हणजे बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये। चांगला स्ट्रोक ऑन साइडला, हो 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 हो, इथे पाहिलं गेलं तर अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये धक्का देणारा, कुणालचा हृदयावरती ठोका चुकवणारा हा षटकार पाहायला मिळाला। कुणालचं लक्ष नव्हतं, अगदी पाहिलं गेलं तर कुणालचा नाहीतर हेडशॉट जरूर झाला असता। अगदी पाहिलं गेलं तर 7 धाबा धावफलकावरती आहेत, कारण आधीच त्यांचे 3 PC ऍडमिट आहेत, हा लॅपटॉप पण ऍडमिट होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली। हो खोदून काढलाय, हेलिकॉप्टर बाहेर काढलाय, अलॉंग द कार्पेट पद्धतीने बॉल आडला जातोय, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न जरूर होतोय। दोंडो दोंडो मेरी साजना, आणि इथे रनआउटच्या स्वरूपात पार्थेशला माघारी जावं लागेल। 2 धावा आल्या तर तिसऱ्या धावेवरती रनआउट झालाय, शेवटच्या बॉलवरती 2 धावा, 9 धावा झालेल्या आहेत, 10 धावांची गरज। आशिष सर जो षटकार आला ना त्या षटकारांना या मॅच मध्ये रंग भरलेत, कारण वाटत होतं जी धावसंख्या 1 आहे ती धावसंख्या जाऊन पोहोचली 9, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये। पहिले 4 बॉल धावा होत्या, 1 गडी बाद 1 आणि 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झालेत, 1 षटकाच्या समाप्तीनंतर इनिंग समाप्तीनंतर 1 गडी बाद 9, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज। आणि महत्वाचं काय तर वन साइड सोलो, वन साइड जिवाळा 11 संघासाठी मलिंगा त्या संघामध्ये गोलंदाजी करू शकतोय पहिल्या षटकामध्ये। बघावं लागेल कशा पद्धतीने मात्र कोणता गोलंदाज येईल आणि ज्या गोलंदाजावरती नजरा असतील हे 10 धावा डिफेंड करायच्या आहेत, या धावा रोखायच्या आहेत, परंतु कोणते 2 बॅटर असतील जे या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजेत्या दिशेने घेऊन जातील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। फायनलची लढत आहे, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। हनुमान चषक 2025 मानाईनगर या संघाचं हे भव्य दिव्य
हे आयोजन आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये अंतिम टप्प्यामध्ये फायनलची लढत दिसायला धावा कमी आहेत, पण याच धाबांना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना शेवटच्या बॉल पर्यंत खेळवून ठेवणार यात ती मात्र शंका नाही आशिष सर. जितका धावा कमी तितका जास्त त्रास होतो, जितका जास्त धावा तितका धावा लवकर चेस होताना आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. या 10 धावा पाठलाग करायचा आणि सलामीची जोडी जर पाहिलं गेलं तर अजय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अक्षय आशिष सर कोणत्या बॉल पर्यंत या मॅचला तुम्ही पाहताय, कशी मॅच होईल असं तुम्हाला वाटतं या मॅच मध्ये? दहा धाबांची गरज. अतुल भालेकर गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल स्ट्रायकर एंडला पाहिलं गेलं तर कॅप्टन वर्सेस कॅप्टन लढाई पाहू शकता. चकदे सगळ्यांना चाय पोहोचवत आहे. थँक्यू चकदे. अगदी पाहिलं गेलं तर आज प्रत्येकाची सोय आज केलेली पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रामधून नाश्ता, जेवण आणि आता चहा, म्हणजे सर्व काही गोष्टी चकदे यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेले. थँक्यू चकदे. अगदी पाहिलं गेलं तर मॅचला सुरुवात होती. पहिला बॉल अतुल टू अजय. हो 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 पहिलाच बॉल. अगदी पाहिलं गेलं तर बॉल थोडासा खाली राहिला. दुसऱ्या धाब्याचा वेगवान प्रयत्न केलाय, फेकी चांगली आणि 2 धाबा कंप्लीट झाले. चांगलं गुड रनिंग बिटवीन द आशिष सर पाहायला मिळालंय. अगदी पहिल्याच बॉलवरती 2 धाबा आल्यात. अगदी रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाले. चित्ताच्या चालीने हरणाच्या गतीने मात्र ह्या 2 धाबा कंप्लीट केल्यात. आता येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे आहेत 8 धाबा. 8 धाबा कोणाची पडेल ती गाठ पाहावं लागेल. 5 बॉल 8 आणि अतुल बालेकर गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल 2 धाबा आलेत. 5 बॉल 8 धाबांची गरज. इथे पाहिलं गेलं तर अतुल बालेकर सज्ज आहेत. बॅटर सज्ज आपल्याला स्ट्रायकर एंडला. दुसरा बॉल हो 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 फटका फसलाय. अगदी पाहिलं गेलं तर पॉइंटच्या दिशेला, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे 3 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. अगदी आपण जर पाहायला गेलं तर आता 4 चेंडू 7ची गरज आहे. एक मोठा फटका येणं कुठेतरी महत्वाचं असेल, परंतु अतुल भालेकर आहे या गोलंदाजाकडे नजरा असतील. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी आहे, अगदी मलिंगा या नावाने चर्चेत असणारा हा गोलंदाज, परंतु समोर एक कडवं आव्हान देखील आहे. परफेक्ट गोलंदाजी कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण अर्थातच कॅप्टन 26 अतुल बालेकर. तिसरा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक बाहुबली. कॅच ड्रॉप झालाय का? येस. अगदी पाहिलं गेलं तर 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धावफलक पुढे. कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा पहा. याच्यापेक्षा ब्रेकअप बरा असे अनेक जण म्हणत असतील. आता इथे पाहिलं गेलं तर बाहुबली इथे आहेत. सॉरी बाहुबली. अगदी पाहिलं गेलं तर बाहुबलीच्या शरीरासारखाच दिसणारा दुसरा आणखीन एक बाहुबली आपण म्हणू शकतो. त्याने कॅच ड्रॉप केलाय. 5 धाबा झालेल्या आहेत. 3 बॉल 5 धाबांची गरज. अतुलला स्ट्रायकर एंडला. अतुल गोलंदाजी मार्क वरती. हो 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 मॅच फिनिश. व्हॉट अ स्ट्रोक. फणसवाडी, वाटोळ आणि संपूर्ण वाटोळ संघ, वाटोळ गाव मैदानाच्या आतमध्ये आले. हनुमान चषक 2025 या स्पर्धेचा चॅम्पियन एक नवीन संघ आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळालाय. फणसवाडी वाटोळे. कॅच ड्रॉप आणि कॅच ड्रॉप नंतर मॅच फिनिश आणि ते सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. का होणार नाहीये हे सेलिब्रेशन? इथे पाहिलं गेलं तर सोहम बॉल, सोहमचं लक्ष हे महत्वाचं आहे. सोहमला माहिती आहे प्रॅक्टिस साठी बॉल आपल्याला हवेत. सोहमने पहा कोण बघत नाही तोपर्यंत बॅग मध्ये बॉल टाकलेत.